नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटवेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आपण आता असो सावर्डेमध्ये. तर चिपळूण इकडून असं 16 किलोमीटर. तर या भागात आपण अपडेट घेणार आहोत सावर्डे टू चिपळूण या संपूर्ण रोड पॅचचे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कणकवलीपासून सावर्ड्यापर्यंत गेलेलो होतो. त्याची आपण 3 टप्प्यामध्ये सगळी माहिती घेतलेली होती. तर या टप्प्यामध्ये आपण सावर्डे हो तो पण आपल्यासोबतच चालता. तर या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत सावर्डे टू चिपळूण. तर याच्यामध्ये आपण कोंडमाळा, त्याच्यानंतर कामथे आणि नंतर चिपळूण. तर चिपळूण मध्ये काय कामाची अपडेट असत ते सगळी माहिती घेणार. त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढच्या भागांमध्ये अगदी आपण पनवेलपर्यंतचे अपडेट देणार असो. प्रत्येक हे सगळे अपडेट असं ते एकाच भागात देणं शक्य होत नाही, कारण जवळपास आपल्या 10 ते 11 तास ट्रॅव्हल असतं पूर्ण. त्याच्यामुळे आपण हे सगळे टप्पे करतो आणि ज्या ठिकाणी काम चालू असतं तर त्याची जास्तीत जास्त माहिती देऊचो प्रयत्न करतो. याच्यासाठी आपले सगळे व्हिडिओ बघा. जे कोण प्रवास करत असतील त्या रस्त्याने कोणाचा प्लॅन असत येऊचो तर त्यांचाही व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून ते त्यांच्या प्रवासाचं प्लॅनिंग करू शकतात. सावर्डेमध्ये काम झालं ना सर्व ओके पूर्ण चिपळूणपर्यंत काय टेन्शन हो नाही. मध्ये काहीतरी काम चालू होतं सावर्डे नंतर. तर आता बघूया काय चालू होतं. आता अजून पूर्ण नाही झालेला. इकडे सर्व्हिस रोड वगैरे सगळं झालं. काही सर बॅरिगेट वगैरे काही लावलेले नाहीत रे अजून. बॅरिगेट लोक क्रॉस करतात हो रस्तो क्रॉस खायला पण, कारण हे पूर्ण हायवे आणि गाडी इकडनं स्पीडने असतं. त्याच्यामुळे इकडे रेलिंग वगैरे सगळं लाव कया तर थोडीशी जरा सेफ्टी राहावं. कारण सर्व्हिस रोडवरनं कसे पण कोण हायवे घेतं रे डायरेक्ट. आणि रात्रीचे तर आहे ना सुसाट असतात ना रे ड्रायव्हर. त्यामुळे कोण आपल्या तिकडे बघत बसायचा नाही, डायरेक्ट घेऊन जातं लोक. सावर्डे पिंपळ मोहल्ला A1 ऑफ पंजाब धाबा. आपलं जेवणाचा प्लॅन काय खेळच चिपळूणला नको थांबाय ना. आता चिपळूणला पण हो चिपळूण आहे ना किती किलोमीटर? 17 ना. 17 किलोमीटर काय 10 मिनिटाचा रस्तो असतो पूर्ण. इकडे आता सगळे पुढे जे ट्रॅव्हल्सवाले असतात ते जॉब थांबतात सावर्ड्याच्या पुढे. पण तिकडेच आपल्या काय चव आवडत नाही. ते आपले बस नाहीला थांबतात. बसवाले थांबवतात म्हणा तसं जेवचा लागतात, कारण उपाशी पोटी ट्रॅव्हल होत नाही. एवढी चव काय खास नसतात त्याचं ना. आहे ना सगळी हॉटेल चालू होती. हॉटेल रूम्स आहेत. वाजले दुपारचे 1:30 आणि आपण आता सावर्डेच्या पुढे गेलो. चिपळूण रवला 12 किलोमीटर आणि खेड रवला 44 किलोमीटर. तासाभरात पोचू आपण सर्व खेडला 2:30 वाजता. मग आपल्या 2:30 वाजेपर्यंत जेव करू. त्याच्या आधीच पोचू, कारण आहे नंतर कोंडमाळ्यामध्ये येईल रस्तो तर पूर्ण ओके मध्ये असा. इकडे हे ब्रिजेस वगैरे झालेले असत, सर्व्हिस रोड खालचे झालेले असत. याच्यावर झाडं लावलेले तर किंवा मेली काय रे होय आमच्या लक्ष दिलं नाही काय. ह्या बघायचं असा हे अशी जे डायरेक्ट ब्रिजवरचे आहेत ना इकडे बिल्डिंग लप ठेवलेली आहेत. झाडं मेली रे. महाड 91 किलोमीटर सर्व 91 किलोमीटर तुका चांगला रस्तो चालू. 91 किलोमीटर नंतर पुढे ये रे माझ्या मागल्या कोंडमाळामध्ये असो. कोंडमाळा ही घाटी पण आधी झालेली होती रे पूर्ण. म्हणजे जी खेडचोनी रस्तो झालो ना तेव्हा ही घाटी झालेली होती. स्विफ्टचा कलर भारी होतो. पुढे चालता नेक्सॉन. सर्वांचं प्लॅन आहे की नेक्स्ट कार घ्यायची नेक्सॉन होय ना. हा अरे आग घातलेली वाटतं डोंगराक ना. लक्ष नाही आम्ही तुझं हो कसला पूर्ण. पण ते का पालवी की चैत्र पालवी काय रे ही असं बोलतात ते होय. चैत्र पालवी आता सगळा पेटलेला बघ तरी पूर्ण काळो पडलेलो डोंगर. टन बघ असले आहेत तरी
पार्किंग कोकणी पावसात डायनिंग. सर जबरदस्त वाटत होता ना. हो कसला हिरवागार पावसाचाच ना. आपण यावेळी ना फुल मुंबई गोवा हायवेचा रिव्ह्यू घेऊया पावसात. कारण आपण गणपतीमध्ये कसा घराकडे गणपती असल्यामुळे तयारी करायची असल्यामुळे प्रवास करणं नाही. आपण ऑगस्ट मध्ये प्लॅन करू. ऑगस्ट मध्ये प्लॅन करूया. आम्ही डेट लिहून ठेवू. हा लॉक करून ठेव डेट आताच. सुट्टी भेटतेची काय नाटक अपॉइंटमेंट लिहून ठेवू. हा सुट्टी भेटतेची काय नाटकं चालायची नाही. सावर्डे पोलीस ठाणे हद्द समाप्त. म्हणजे आता आपण चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केलो. पैसा काय झाला तर चिपळूण पोलिसांना फोन लावायचो. कळला. सावर्डेवाले म्हणते आम्ही येणार नाही चिपळूणवाल्यांना फोन लाव. एक छोटा घाट भारी आहे चिपळूणच्या अलीकडे. कामथे घाट असतो तो कामथे. आपण आता पुन्हा एकदा रेल्वेच्या वर नाही गेलो रे. खाली रेल्वेचं बोगदो हा सर्वे रेल्वे बोगदो होतो खाली. भारी वाटत ना. डोंगर बघ आणि सगळी पालवी कशी एकदम ना कलरफुल एकदम वाटत. वेगवेगळी डार्क ग्रीन लाईट ग्रीन तसं कलर दिसत असं बघा. तर एकदम पूर्ण सुसाटच आहे. हे बघ विदाऊट हेल्मेट आणि कसले चालले ते. एर्टिगा वाल्यांका तर नादच नाही. एर्टिगा चालू बसल्यावर एर्टिगा इनोवा चालू बसल्यावर काय असं म्हणजे एनर्जी येतात की पूर्ण तो सुसाटच चालायचं लागतं सर्व. होय इंजिन ताकद. कामथे खुर्द म्हणजे एका वॅगनर मध्ये आणि याच्यामध्ये इंजिनच्या डिफरन्स मध्ये काय फरक आहे. ते का किती 1.2 लिटर हा 1.5 लिटर एर्टिगाचा आणि या 1 लिटरचा ना वॅगनरचा. मनानं ते एकदम सोयीत पडतं. आणि इनोवाने 2.0 2.8चा इनोवा. हे ड्रायव्हरवर डिपेंड असतं. बरोबर. कोण कोणा कुमकुमी असतात जोरात चालायची. थारो नसतात अजिबात. काम ते हो. आता आम्ही ताक म्हणून आम्ही गाडी देत नाही. आमच्या एवढ्याच आमका पनवेलात पोहोचून आम्ही रिटर्नच्या प्रवासाक लागलो असतो. तसे चालवतात ना. याचे पैसे कमी करा. एसी चालू तर नाही. एसी कितीवर हा बघ. 2 वर ठेवलं तरी पण हवा नाही लागणार. तोंडावर बसता रे. डोळ्यांवर बसलो काय झोप येतो. हो मध्ये मध्ये कमी कर. मग ह्या आमच्याक सांगा ना काय माझ्या पाठीमागे आवाज खाऊची इलो तो. एकतर काय बडबडणं ना काय ना. 4 शब्द ते काय सांगतो मार्गदर्शन कर माय. ते काय ऐकत नाही. आमचे मार्गदर्शक एक्झिक्युशन पंचायत. पण कामथ्यामध्ये पोहोचलो. कामथे चिपळूण 6 किलोमीटर फक्त. अरे भारी मस्त गेलो. ह्यो तर काहीच काम चालू नव्हतं या रस्त्यात. रस्ता झाला नव्हता पण मध्ये काय काही जण येणार आता चिपळूणात फक्त या परत चिपळूण काढलंच हा की पूर्ण खेडबीड सगळं पोहोच रस्तो माळपर्यंत. काही टेन्शन एकदम ओके मध्ये. एकदम ओके मे फाईन. सुकाई रेड जाई देवस्थान कामथ्यावर येतात पाठीमागे. हो यो बघ बसलो येता तो बघ पाटणा तो एकदम लावूनच धरले नाही का. आता बघा कसं सॉईक करून जातो. मगाच रे मगाच गाडी आहेत तशाच रे. त्यांना काय फरक नाही पडणार. कामथे रेल्वे स्टेशन आहे इकडे बाजू. काहीतरी बाजू पाठीमागे गेला. रेल्वे स्टेशन सगळी हायवे पासून लांब. टेरो नाही ह्या कामथेच्या जवळ लागूनच. हा इकडे कामथे धरण. आज जरा फ्रेश होऊन जाऊ का आता डुबके मारू. पेपर वाच. अरे हा बघ धरण बाजूकच मरे यायचं धरण. कामथे धरण बाजूकच होता.
असं रस्तो तर सगळं झालं तर किती तासात कमीत कमी पोचाकवत? 7 तास. जेवणासाठी थांबत सगळं पुढे 8 तास खूप झाले. 8 तास खूप झाले बरोबर. पण असं रस्तो गावा सर्व क्लिअर. मग अरे ट्रॅव्हल्स वाले मग रात्री 11 वाजता निघतले. अरे लय लांब 400-450 किलोमीटर. रात्री 11 वाजता निघत ते सकाळी 6 वाजता पोहोचतले. आपण आता असं कामठेमध्ये पण सगळं क्लिअर झालंय. झाडं मात्र मेलेली असत. कामठे चेक डॅम आणि बाजूक डॅम असून सुद्धा पाणी मारणार. हो. थोडी सगळी गेली. कापसाळ आता ही गावांची नावं सगळी आता दिसाक लागली आहेत. एक जवळजवळ काम चालू असताना कळत पण नव्हता खायच्या गावातून पास होत होते. इकडे बघायचे रेलिंग लावलेले आहेत ते साईडने. बॅरिगेट. हो हे तरी हवेच रेलिंग. ते तकडे सावर्ड्यात लावलेले नव्हते. आम्ही तर अर्ज दे साईट इन्स्ट्रक्शन तू ना पुस्तक घे वही ठेवून दे. अजून एक गाडी अरे अर्ध्याच्या वर. काय अर्ध्याच्या वर चिपळूणात भरूया ना. चिपळूणात भरूया. रिक्स नको घेऊया. गर्दी जर असली तर नको. हा गर्दी असली तर स्किप मारूया. स्विफ्ट. तर आपण आता थोड्याच वेळात पोहोचू चिपळूणमध्ये. वाजल्यात 1:45. 9 ते 1:45 आपला आतापर्यंतचा प्रवास सुरू असा. कापसाळमध्ये असावं आपण. हॅपी पंजाबी धाबा. याचा एक्सरसाइजसाठी आपल्या खालीच उतरायचं लागतं असं ना जेवसाठी. म्हणून मग वाटतं चिपळूणमध्ये सहसा कोण थांबत नाही वाटतं जेवसाठी. ते कशा चिपळूणमध्ये रस्ताच काय झाला. हा खालूनच जाऊ ना. हो सर्व्हिस रोडने ना. तर मंडळी आपण आता या भागात माहिती घेतली सावर्डे टू चिपळूण या संपूर्ण पॅचची. आणि अजून पण चिपळूण 2 किलोमीटर असा. पुढच्या भागात आपण अपडेट घेणार आहोत चिपळूणच्या ब्रिजचे. तर त्या ब्रिजच्या ठिकाणी काम किती झाला आणि नंतर आपण पुढे प्रवास करणार आहोत परशुराम घाट आणि खेडपर्यंत. तर पुढचा भाग नक्की बघा. त्याच्यामध्ये तुमका चिपळूणचं ब्रिजचे अपडेट, परशुराम घाटाचे अपडेट आणि खेडपर्यंतच्या रस्त्याचे अपडेट सगळे मिळणार आहेत. त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हे व्हिडिओ कसे वाटले ते देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.